नमस्कार मंडळी, मी मनोज गावकर, गावकरांची कार्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचा सहर्ष स्वागत करीत आहे. तर ह्यो आमचो आजचो पहिलो व्लॉग. तर ह्यो व्लॉग तुमका आवडतलो म्हणजे आवडतलोच, म्हणूनच ह्यो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको हा. करूकच व्हाया. मग आता चला बघूया. निघालो आंबेडच्या गुहेत. पाण्याची 1-2 लिटरची बाटली आणि माझ्यासोबत हे 2 कुत्रे. ते जल्ल्यात माका सोडूक ओमकाराच्या घरापर्यंत. आता हे तेवढ्यापर्यंत सोडतले आणि पाठी येतले. आमचं अजून काय ठरलं नाही. मी पबजी खेळत होतोय. तसं ओमकार म्हणालो माका सपान पडला आंबेडच्या गुहेत जाऊचा. तर म्हटलं ठीक आहे चल जाऊया. सगळ्या पोरांना फोन लावलोय पण कोणी काही रिस्पॉन्स दिला नाही. तर ओंकारांना गाडी काढून ठेवल्या ना बाहेर, तुम्ही काही दिसतात. तर आता आम्ही बघतो, विचार करतो काय करू जाण काढण्याचा आणि निघतो. दिलाय ओंकाराच्या घराकडे. ओंकाराने बॅग काढलाय ना. त्याकच वाय एक टाको मारा नाही तर घे ती चण वर. हा तर भाई ना आमची सुरुवात हमको मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. हे कोण माझ्या बरोबर फिरतात. हा टोपी होते बघूया. हे हायता काय का सनस्क्रीन हा काय सनस्क्रीन आता तो तोंडा बिंडा लावून जाऊया. नो व्हाईट कास्ट नाही या काय आमका समाज नाही यार. काहीतरी वेगळा आहे काय कळ ना आमका. दोघांका माहित नसली तर मग पुढे विचारित जाऊया ना. नाही साळून घे, यहाँ कुछ तो गडबड आहे. आम्ही जातो आता. तर आमका काय दोघातल्या एका काय गुफा माहित नाही. आणि हे आता खाय चालले गुफेत. तुमची वेगळी गुफा आहे, तुमची गँग वेगळी आहे. तुम्ही जावा तडे वाघ बी घेती. तर आम्ही आता चाललो. गाडी घे. पेट्रोल नाही ना. तू साला बहुत नीच आदमी रे. पेट्रोल नाही म्हणजे जाऊची ना कणकवली खायला आमरड पर्यंत जाऊची ना. म्हणजे मग आता हे त्या राख्याकडे गाडी नाही. सायकल अरे कहना क्या चाहते हो. अरे बाबा माझ्या काय सायकल घेऊन आहे. चल काय नाही 50 रुपये गावले होते. हा तिच्या औषध करा 50 रुपये दिले यांना. आंबेडात जाऊन पेट्रोल घालूया. राखलो राखलो झोपलो. उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. वाट चुकलो आम्ही. पाटणा जाऊ खाया. टन मार सांगतो नाही आमका. हॉर्न मारता तो हॉर्न दाबून धरीत नाही. पिक करता पिक. खडे अरे बाबा माझ्या बहिणी आहे ना सुरुवात. जाऊचा विठ्ठल मंदिराकडे. विठ्ठल मंदिर खायात आता बघू भया. आईना काय दिसता परबवाडी. हे आईनाकडे परबवाडीत ना. हा परबवाडीत जाऊ भया. काका जातोच मशीन का घेऊन. काकांका विचारूया अरे. काका गुफा काय गुफा ती खय हाती वरती खड्या. अरे बाबा माझ्या परत चुकलो आम्ही आता. नशीब विचारलो आधी नशीब. आणि कोण नको म्हणतात. तुझ्यात नको म्हटलं ना बहिणी. अरे हा
परत चुकलो, परत आता रिटर्न जातो. याका माहित नाही हा. गाडीत टाकलो 50 पेट्रोल, तेव्हा पण जायपर्यंत संपता की काय कळत नाही हा. आईच्या गावात नेऊन टेन्शन झालं रे बाबा. 2 फाटे येले आता रे. होय पुढे जाऊया. पुढे जाऊन बघूया कोणता घर गावला. अरे ये बघूया कोणाचा घर गावता काय वाट. हा काय अडे रे ये बघूया काय ता. आता होय जाऊ बाय घालून हे ही बघ ही बघ ही बघ ही बघ ही बघ शिवगुप्पा ही बघ ही बघ. बरोबर येलो बरोबर येलो नशी इलो इलो बरोबर बरोबर. चलो चलो आता वाटतं की जाग्यावर जातो गाडी वाट. हा अडे होतो मग महिन्यावर पिसावलं काय. आता हय रस्ता संपलो मरे. हय रस्तो संपलो हा. हय कोण हा काय काय झाला रस्तो संपलो हा म्हणता. मम्मीने सांगले विठ्ठल मंदिर असताना काहीतरी म्हटलं. आगी शिवगुप्पा काय शिवगुप्पा 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 गुप्पा ह्या नावडे जाऊ काय हा. थँक्यू हा तो दिसलो नाही आमका. बॉर्डर टाळिलो म्हणता. आम्हाला ह्यो बो मेला ह्यो बो ह्यो बो आईच्या गावात नेऊन ह्यो बघ. याला कळणार नाही खडं जातो ते. तोस बहिणीला 50 पेट्रोल सरला. आपटलं आपटलं तो रस्तो. अरे काही जंगलात ना गेलो. लाईट बीट नेल्या नाही स्ट्रीट लाईटावरती खड रे हा. हा बहिणा हळू जर बहिणा पडा बिडा व्हायचा गाडी स्लिप व्हायची तर गाडी बघ काय मारता. एका जाऊया काय ह्या का मामा करा का जाऊया जाऊया वाळू मामा पण जाऊया. आईच्या गावात ना कोवडो ग बहिणा कोवडो नाही मेला. हे काय आहे भारी आहे रे. ए पक्षी बघत ना तू गाडीचे थांबता 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 थांब. पक्षी 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 दिसता का बघा दिसत. अरे बाबा गेलो पुढे गेलो पुढे गेलो पुढे गेलो तर मस्त कसलो पक्षी आहे हो. अरे बापरे आमका वाट दाखवता की काय मस्त आहे तो हा तो खाली आहे तो खाली बसलो. बहीण हा यो थांबता थांब. पक्षी बघ पक्षी बघ आईच्या गावात. खैर गेलो खय गेलो पक्षी मेला भारी या. खय गेलो 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 अड मेला शी. कसलो पक्षी होतो सुतार पक्षी काय रे तो. नाही ना त्याच्या याच्या कपाळ मेला भारी भारी खाच होते मेला. ते पिसारो भारी तुरत येतो. मागा पहिल्यांदा दिसलो हो पक्षी आमच्या रे नाही हा. या जंगलात वाटता पक्षी बिक्षी काय काय होत वाटतात. मोबाईलात दिसायचो नाही तो कॅमेऱ्यात. ओंकारा सोयने रे रॉकी रॉकी सोबत KGF करशी. ही काय होय 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 ह्याच असताना इथं जेवलेला हा ना. ह्यात काय बघूया देवस्थान आंबळ काय आहे हा? गुंफा होय. होय ना चल बघूया. लॉक हा की का नाही नाही कडी या. पहिली गाडी लावली आणि सिद्ध्या ओंकार अजून चढता कडे. हा आम्ही लव खरे पण हे कोण काही दिसत नाही. दिसत नाही हा. कडी या आतमधनं लॉक नाही ना. नाही नाही कोण हा की नाही. चोर म्हणून मारती नेल्या आमका. ओंकार येता होईना डुगू डुगू. रॉकी रॉकी घेऊन येता. रॉकी माय फिटनेसचे बॉडी बिल्डर रॉकी बाय रॉकीन पाठी धरल्या ना सोडल्या ना हात. इलो हा गाडीत बंद पडली पक्षी बघला असतो. पण पक्षी बघलो तू.
आम्ही बघलो ह्या उघडताला कसा त्या उघडताला कसा ह्यात लिहिलेला ना वरती ह्याच असताना काय याच्या वरती आहे ना ती जंगलात लॉक हा की का लॉक असताला वाटतं लॉक असताला लॉक नाही काय हा लॉक नाही काढ काढ बघ बघ लॉक असताला ह्या खडीचा खोलतो आणि सगळ्यात करू नको ना अरे तो लावता आता ह्या खोलीत होतो ह्या खोलीचा आता ये बघूया तरी. तर फायनली आम्ही शिवगुंफेच्या आवारात पोचलो. तर आमका समोरच एक मंदिर दिसता ह्या बघा ता मंदिर आता खायचा ता बघूया. तर समोरच एक 2 मूर्ती दिसतात चिराचा बांधकाम आणि आता बघू केला तर समोर एक पिंडी दिसली त्याच्यासमोर एक वाघोबा म्हणून एक वाघोबा मंदिर दिला गेला. वाघोबाच्या समोर एक शिवपिंड त्यासाठी आणि पूर्ण गेट लावलेलो आम्ही आहे ना देवदर्शन घेतला त्याचा. आणि आता बघूया आम्ही आता ह्या एक मंदिर झाल्याच्यानंतर पुढचा खायचा मंदिर भेटता तर आता बघूया. तर चला. तर आम्ही आता येलो तर हे पण एक मंदिर असा वाटता तर बघूया ह्या नेमक्या काय असा. तर इलो तर ही हा यज्ञशाळा आहे समोर तुम्हाला दिसतात की ही काय हा नेमक्या आता एका म्हटलं आता यज्ञशाळा असा. भारी अरे मनोज रीतीबघ तडे पण मंदिर असत. चल तळे जाऊया. तर सगळी मंदिरं बघून झाली. तर आता रवल्या फक्त आमची गुंफा. तर आम्ही गुंफेच्या दिशेने चलाक लागलो. तर ह्यो समोरचं गेट होतो. ह्या गेटने सरळ आतमध्ये गेल्यावर गुंफा मिळता. दानपेटी वगैरे सगळं काय तिथे मंडप होतो. मग आहे ना आम्ही डायरेक्ट गुंफेकडे गेलो. तर हळूहळू आतमध्ये हां
तर अशा प्रकारे आम्ही आज गुफेतनं जाऊन येलो. भारी वाटला. थंय गेल्यावर काय सुचना बोलाक, एवढी शांतता होती ना की जसं काय परमेश्वरच थंय हा असा वाटला मनाकडे. आणि भारी होता, बघण्यासारखे हा. यावा तुम्ही पण, एक नंबर हा. परमेश्वराचं अस्तित्व काय असता तर थंय गेल्यावर आपणा कळत, अशी ती जागा हा. तर आम्ही त्याचो व्यवस्थित आनंद घेतलो हा. तुम्ही पण घ्यावा. चला मग भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.